बीजेपीचं आंदोलन सुरूच आहे। आंदोलन स्थळ सोडणार नसल्याची भूमिका दीपकेंनी घेतली आहे। सीजेपीचा आजही चलो संसदचा नारा आहे, मात्र या संदर्भात नंतर माहिती देऊ असं दीपके यांनी सांगितलंय। आजही दिल्लीत तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। सीजेपीच्या आंदोलनानंतर जागोजागी पोलीस तैनात आहे। संसद परिसराला छावणीचं रूप आलेलं आहे। संसद परिसरात काल मोर्चा धडकला होता, त्यामुळे आज त्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। दुसरीकडे अजूनही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहे। मोर्चा संदर्भात मात्र लवकरच आपला निर्णय सांगू असं अभिजित दीपक यांनी सांगितलंय। ही दोन महत्त्वाची दृश्य। सीजेपीचं आंदोलन जंतर मंतरवर सुरूच आहे। हे आंदोलन आणखी तीव्र झालेलं आहे असंही म्हणता येईल, कारण काल पोलिसांनी केलेल्या लाठीमार नंतर आता आणखीच संताप उमटलेला पाहायला मिळतोय। तर नवी दिल्लीतून आपले प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे, जे या आंदोलनाची प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। शुभम, सध्याची काय परिस्थिती आहे? आंदोलनासंदर्भात अभिजित दीपक यांचं काय म्हणणं आहे? मोर्चाबद्दल त्यांनी काय माहिती दिली आहे तुमच्यापर्यंत? प्रणिता, खरं तर दिल्ली या ठिकाणी पोहोचलेलो आहे। जंतर मंतर या ठिकाणावरनं संपूर्ण आढावा घेत आहे। संसदेतले नेमके दृश्य काय आहेत हे तर आता जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर सगळ्यांनी पाहिले की तिकडे देखील छावणीचं स्वरूप आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। पण इकडे जंतर मंतरवर ज्या ठिकाणी आता अभिजित दीपके आहे, ज्यांचं आंदोलन सुरू आहे, कॉक्रोच जनता पार्टीचे सर्व समर्थक या ठिकाणी पोहोचले आहेत, त्या व्यासपीठाच्या मागच्या बाजूची दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। या ठिकाणी असंख्य पोलीसवाले या ठिकाणी दिसून येत आहेत। बॅरिगेटिंग देखील 3 ते 4 टप्प्यात 3 टप्प्यात करण्यात आलेली आहे। एक 50 मीटरवर केली आहे, एक 100 मीटरवर केली आहे, एक 200 मीटरवर केली आहे। त्यामुळे अचानक समजा मोठा मॉब या ठिकाणी येतो किंवा बसमधून किंवा ट्रकमधून या ठिकाणी समर्थक येत असतील तर त्यांची अडवणूक पहिल्या गेटवर होते। मग दुसऱ्या गेटवर नेमकं ते का आलेत, कशासाठी आलेले आहेत, समर्थक आहेत की कोण आहेत त्याच्याबद्दलची चौकशी करतात आणि मग तिसऱ्या गेटमधनं आत सोडतात। इतकंच नाही तर मग याच हे समोर जे पिवळं बॅरिगेटिंग आपल्याला दिसतंय, इकडचा हा सगळा खरं पाहायला गेलं तर इकडची ही सगळी परिस्थिती आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर समजा तिकडनं आत आलं तर दिल्ली पोलिसांची मोबाईल कमांड अँड कंट्रोल व्हेकल हे देखील या ठिकाणी तैनात आलेली आहे। या ठिकाणी जेवढेही सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत त्या सीसीटीव्हीवर नियंत्रण जे आहे या ठिकाणावरनं ठेवण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहेत। इतरही सर्व सुरक्षासाठी आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण नाही व्हायला पाहिजे याची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी अनेक असंख्य बळ जे आहेत ते देखील या ठिकाणी उभे करण्यात आलेले आहेत। इतकंच नाही तर यांची देखील एक बाजू आहे, ते देखील शासनाची ते देखील नोकरी करत आहेत, ते देखील ऑन ड्युटी आहेत। अशामध्येच त्यांची देखील परिस्थिती ही देखील समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे। कुठल्याच आदेशाविना लाठीचार्ज असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या होत नसतात आणि अशामध्येच समजा पाहायला गेलं तर कोणाच्या आदेशावरून हे सर्व झालं होतं असा प्रमुख प्रश्न उपस्थित करण्यात येतो। इतकंच नाही तर मग माझ्या बाजूला देखील बघितलं तर मग या ठिकाणी सर्व सामग्री सहित पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी दिसून येतो। कारण की समजा अचानकतः कोणतीही या ठिकाणी घटना घडते तर मग या ठिकाणी तयार असलं पाहिजे, नियोजन हे असलं पाहिजे, अशा पद्धतीत या ठिकाणी सांगण्यात येतं। इतकंच नाही तर व्यासपीठाच्या मागच्या बाजूने देखील वरिष्ठ पोलीस जे आहेत ते संपूर्ण आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत। त्यामुळे सीसीटीव्ही असेल किंवा मग स्वतः अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। इतकंच नाही तर मग पाठीमागच्या बाजूला बघितलं तर इकडे देखील एक वेगळं बीट या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे, जे लक्ष ठेवून आहे। त्यांच्या हातात देखील फायबरच्या काट्या असतील, लाकडी काट्या असतील, या देखील दिसून येत आहेत। अगदी ही सगळी परिस्थिती जी आहे ही स्टेजच्या मागची आहे। समजा स्टेजवरची दृश्य पाहायला गेलं तर अजूनही या ठिकाणी घोषणाबाजी ही सतत सुरू आहे। म्हणजे ब्रेक जो आहे तो आपण घेतोय पण मात्र आंदोलक घेत नाहीत, अशा प्रकारची या ठिकाणी दृश्य जी आहेत ती दिसत आहेत। इतकंच नाही तर प्रामुख्याने काही वेळ आधीच प्रणिता इकडनं एक दृश्य पाहायला गेलं होतं की गर्दीच्या अगदी काठावरून समजा एखादा पोलीसवाला जातो किंवा कोण जातो तर मग त्याचं टाळ्या वाजवत आहेत या ठिकाणी आणि दिल्ली पोलीस हाय आहे अशा पद्धतीच्या घोषणा या आंदोलकांकडनं करण्यात येत आहेत। अशामध्ये ज्या पद्धतीने काल 70 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अनेक जण जखमी आहेत, त्यांची संख्या किती आहे याची देखील नोंद दिल्ली पोलीस असतील किंवा दिल्ली सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्याकडे नाहीये। पण मात्र पोलीस 125 पेक्षा जास्त पोलीस हे सध्या जखमी आहेत, त्यांना देखील मार लागलेला आहे। अशा पद्धतीने त्यांच्याबद्दलची एक रिपोर्ट जी आहे ती पोलिसांकडून सादर करण्यात आली आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर आज शांततेने हे आंदोलन होताना दिसत येते। कोणतेही हिंसक वळण जे आहे त्याला नाहीये, कोणत्याही प्रकारचा मोर्चा जो आहे तो दीपकेंकडून काढण्यात नाही येणार आहे।
इतकंच नाही तर मग इतर जे सर्व दिपकेंना साथ देणारे दिल्लीमध्ये जे आहेत यंत्रणा आहेत शिष्टमंडळ आहे ते देखील विविध गोष्टींवर जे आहे काम करताना दिसून येत आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर दिपके यांच्यावर एक वेगळंच प्रेशर जे आहे ते दिसून येत आहे, पण त्यांच्या मदतीसाठी अनेक जण या ठिकाणी दिसून येत आहेत। प्रामुख्याने प्रणिता पाहायला गेलं तर आंदोलकांमध्ये महाराष्ट्रातील युवकांची संख्या ही आत्ता ह्या क्षणी कमी दिसत आहे, पण जेव्हा पोहोचलो तेव्हा देखील अनेक महाराष्ट्रातले युवक या ठिकाणी दिसून आले होते। तर पण दिपके यांच्या सर्व गोष्टी त्यांचा निरोप असेल, कोणताही संदेश असेल किंवा कोणत्याही प्रकारे दिल्ली पोलिसांसोबत वार्ता असेल, अशा सगळ्या गोष्टींसाठी महाराष्ट्रातील त्यांच्यासोबत आलेले संभाजीनगरवरनं असतील, पुण्यावरनं असतील, मुंबईवरनं असतील, नागपूरवरनं असतील, या ठिकाणी त्यांच्यासोबत त्यांच्या शिष्टमंडळामध्ये देखील सामील अनेक लोक आहेत। अशामध्येच पाहायला गेलं तर इकडचं दृश्य हे फारसं वेगळं आहे, एक भीतीदायक वातावरण देखील आहे। कुठेतरी अजून देखील 2 हात करायची वेळ आली आंदोलकांना तर ते 2 हात करायला तयार आहेत, पण कुठेतरी आता दिपके यांनी शांततेची हाक दिलेली आहे आणि आता मात्र हे आंदोलन अशाच पद्धतीने इथे सुरू राहणार आणि अजून किती दिवस सुरू राहणार अशा पद्धतीचा थेट प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय। अशामध्येच धर्मेंद्र प्रधान आज पावसाळी अधिवेशन सुरू आहे केंद्राचं, आजचा दुसरा दिवस आहे कामकाजाचा। अशामध्येच आज काही चर्चा होते का किंवा मग याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यावर काही वक्तव्य करतात का, त्यांची काही टिप्पणी याच्यावर येते का, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दलची या ठिकाणी अपेक्षा आहे, प्रतीक्षा आहे। सातत्याने जेव्हा आम्ही देखील रिपोर्टिंग नाही करत आहे, माझा कॅमेरामॅन ज्यावेळेस शूट नाही करत आहे तेव्हा आम्हाला विचारतात की काही अपडेट आलेली आहे का, काही कळलेलं आहे का, तुम्हाला राजीनामा दिलेला आहे का। त्यामुळे आमच्याकडे देखील विचारपूस या ठिकाणी काही आंदोलकांकडनं जे कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थक आहेत त्यांच्याकडनं करण्यात येत आहे। खरं तर ही इकडची परिस्थिती मागील 24 दिवसांपासून अशीच आहे, पण काल ज्या पद्धतीत तीव्रपणे आंदोलन झालं होतं त्याच्याबद्दलची सूचना असेल, त्याच्याबद्दलची घोषणा असेल ही आधीपासूनच करण्यात आली होती की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आम्ही संसदेवर जाणार अशा पद्धतीने हाक देण्यात आली होती। तरी देखील कुठेतरी सरकार असेल, दिल्ली सरकार असेल किंवा मग दिल्ली पोलीस असेल यांना अपयश मिळालेलं आहे, अशा पद्धतीचं थेट दृश्य दिसून आलं। आता देखील समजा पाहायला गेलं तर जेवढेही पोलीस या ठिकाणी तैनात आहेत त्यांच्याकडे सर्व सामग्री आहे। समजा आंदोलनाला अजून देखील एक तीव्र वळण आलं तर मग ते कशा पद्धतीने हाताळायचं याच्याबद्दलचं ब्रीफिंग त्यांना देण्यात आलेलं आहे। इतकंच नाही तर ज्या त्यांच्या गाड्या आहेत गाड्यांमध्ये देखील इतर सामग्री आहे, अजून देखील अश्रुधुरांच्या नळकांड्या आहेत त्या देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अशामध्येच पाहायला गेलं तर पोलीस देखील त्यांच्या बाजूने पूर्ण तयारीत आहे की आज देखील अभिजित दिपके यांच्यासोबत बोलणं झाल्यानंतर किंवा त्यांनी घोषणा केल्यानंतर देखील समजा काही आगाऊ आंदोलक असतील आणि ते काही आगाऊगिरी करत असतील तर मग त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी पोलीस या ठिकाणी तैनात आहे। दिल्ली पोलीस असेल, इतर बळ जे त्यांना लागतात ते देखील या ठिकाणी आहेत। अशामध्ये सातत्याने या ठिकाणी लक्ष ठेवण्यात येत आहे, प्रत्येक माणसावर, प्रत्येक आंदोलकावर, प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे। विशेषतः माध्यम प्रतिनिधी जे आहेत त्यांच्यावर देखील लक्ष ठेवण्यात येत आहेत, कुठून आलेले आहेत, कोणत्या माध्यमांची आहेत तर त्यांची नोंदणी ही देखील या ठिकाणी करण्यात येत आहे। अशामध्येच सर्व पोलीस दल जे आहे त्यांच्यावर देखील एक वेगळंच प्रेशर जे आहे ते दिसून येत आहे, कारण की आंदोलन पण हाताळायचं आहे, वरिष्ठांचे आदेश देखील पाळायचे आहेत। अशामध्येच कुठेतरी काल ज्या पद्धतीत ज्या सर्व घडामोडी घडल्यात त्याच्यामुळे एक हिंसक वळण जे आलं आणि त्यामुळे एक वेगळंच कोल्ड वॉर जे आहे ते सध्या आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये किंवा सुरक्षा यंत्रणा जी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे त्यांच्यामध्ये दिसून येत आहे। येणाऱ्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी चेक देखील करण्यात येत आहे, त्याच्यासोबत इतर आंदोलन सोडून इतर कोणती सामग्री आहे का किंवा त्याच्याकडे असं कोणतं हत्यार तर नाही आहे याबद्दलची देखील चौकशी ही या ठिकाणी करण्यात येत आहे। अर्थातच पाहायला गेलं तर नियोजनासाठी देखील प्रचंड मोठी एक टीम अभिजित दिपके असतील किंवा मग सोनम वांगचुक असतील यांच्याकडनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मी थोडंसं या व्यासपीठाच्या मागच्या बाजूनी आता थोडं पुढे जायचा प्रयत्न करतो, आंदोलन ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करतो। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी या ठिकाणी कोणी मराठी बांधव आहेत का, मराठी कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थक आहे का, हे देखील पाहण्याचा प्रयत्न करतो, शोधण्याचा प्रयत्न करतो, कारण की महाराष्ट्रातनं देखील अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत, अनेक जण या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग या आंदोलकांना असेल किंवा या युवांना असेल यांच्या देखील मूलभूत गरजा आहेत त्या कुठेतरी एकदम अटीतटीच्या याच्यावर ते भागवत आहेत। अनेक दिवसांपासून अनेक लोक या ठिकाणी 15 दिवसांपासून आलेले आहेत, एक वेगळीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे। अर्थातच पाहायला गेलं तर मग दिल्ली आहे, दिल्लीच्या बाहेर जे इतर राज्य आहेत देखील या ठिकाणी सर्व लोक आलेले आहेत।
त्यामुळे एक वेगळंच वातावरण जे आहे ते या ठिकाणी दिसून येत आहे. अशामध्येच मी आता आतल्या ठिकाणी आलेलो आहे. आपल्याला या ठिकाणी काही कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थक आहेत, ते आवाज देत आहेत. त्यांच्याशी बोलूयात. दादा, काय बोलताय? काय बोलायचं सर, बोला तुम्ही, बोला सर. काय आवाज दिला नेमका आज परिस्थिती काय आहे आणि प्रामुख्याने ज्यावेळेस या ठिकाणी दिल्ली पोलीस जात आहेत त्यावेळेस दुसरी या ठिकाणी देण्यात येत आहे. मला दिल्ली पोलिसांबद्दल बोलायचं आहे की काल जे दिल्ली पोलीस काल दिल्ली पोलिसनं खूप चांगली कामगिरी केली आहे स्टुडंटला आतंकवादी म्हणून. त्यांना वाटते की जे स्टुडंट आहेत ते त्यांना असं वाटते की जे स्टुडंट आहेत ते आतंकवादी आहेत असं त्यांना वाटते. आणि जे निर्दोष स्टुडंट होता त्यांना यांनी लाठीचार्ज केला, त्यांच्यावर ब्लेम टाकला की हे गाडीचे काच फोडत आहेत, असा तसा खोटा ब्लेम टाकून त्यांच्यावर लाठीचार्ज केला आहे दिल्ली पोलीसवाल्यांनी. तुम्ही कुठून आलेले आहात? मी नागपूर महाराष्ट्रावरून आलो होतो. नागपूरमधून आले तुम्ही. नागपूरवरनं इकडे आंदोलनासाठी येण्याचा प्रयत्न करू शकतात, पण धर्मेंद्र प्रधान एक राजीनामा लिहिण्याचा प्रयत्न नाही करू शकत. आता माहित नाही, फक्त त्यांना काही नाही, त्यांची प्रोसिजर करायची आहे ना, त्यांना फक्त साईन मारून आपला इस्तिफा द्यायचा आहे. बट त्यांनी ते पण नाही केले. आणि मी त्या दिवशी दिल्लीला येत होतो नागपूरवरून. यांनी जे आमची ट्रेन आहे ते पण काफी म्हणजे आमची तर अर्ध्या घंट्याच लेट झाली. काफी सारे जे ट्रेन होते ते 8-8 घंटे लेट झाले. म्हणजे असे हे सरकार स्टुडंटला आतंकवादी म्हणतो इथे, आणि बिना फालतून सर्वांना मारले. माझ्यासोबत माझा मित्र होता, त्यांना पण किती लोकांचे डोके फोडले माहित आहे? किती लोकांचे, ते कधी कव्हर झाले नाही. आणि बायांचे कपडे फाडले गेले, ते का नाही कव्हरेज केले? फक्त गाड्या फोडताना दिसले आहेत, पोलिसांच्या गाड्या फोडताना दाखवल्या आहे. पण हे डोके फुटले, किती लोकांचे हात तुटले. एक मुलगा दोन्ही पाय तोडून टाकले त्याचे. सर अजून एक बोला. सान्यानी डोसके फोडून राहिले, तंगडे तोडून राहिले, पण काही राजीनामा द्यायचं दिसूनच नाही राहिलं. विचार नाही. हे बीजेपीचे सरकार आहे. मी पहिलेच सांगतो, पण बीजेपीचं सरकार आहे तर मुख्यमंत्री बी तर तुमचे महाराष्ट्राचे नागपूरचेच आहेत ना. त्यांना समजायला पाहिजे. बट मी तुम्हाला सांगतो, मी हॉटेलला स्टे केला होता, तिथं मी न्यूज बघितली की जे दिल्लीचे जे न्यूजवाले आहेत ते सांगतात की आमचे इतके पोलीसकर्मी घायल झाले 50, आणि इथे प्रत्येक स्टुडंट घायल झाला तो दाखवला नाही यांनी न्यूजमध्ये. हे विकलेली आहे, हे जी दिल्लीची पोलीस आणि हे न्यूजवाले आहेत, हे सर्व विकलेले आहेत इथे. अंदाज तुम्हाला काही लावता येऊ शकतो का की किती जण घायल आहेत, किती जणांना मारहाण झाली? सांगता नाहीत, पण प्रत्येक स्टुडंटवर लाठीचार्ज झाला इतकं माहित आहे. स्टुडंटनी लाठीचार्ज खाल्लाय, कोणी खाल्लाय. मी पण गेलो होतो काल, ते आसू गॅस टाकली होती, इतकं लोक परेशान झाले होते. लाठी कसे